नमस्कार, मी अमोल चौधरी आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, जो गेल्या कित्येक दिवसापासून आपण वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत किंवा समजून घेत आहोत। तो मुद्दा म्हणजे अमेरिका या देशाने भारतावर 50% टॅरिफ लागू केलेला आहे। मग आज आपण टॅरिफ म्हणजे नेमकं काय किंवा अमेरिकेने जो टॅरिफ भारताला लावलेला आहे त्याचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची कारणं काय होती आणि त्यानंतर या दोघं देशांवर त्याचा काही परिणाम होणार आहे का आणि मग ते कोणते परिणाम याची चर्चा करणं हे आजच्या सेशनचा महत्त्वाचा हेतू आहे। बरोबर, सुरुवात करूया आजच्या सेशनला। लक्षात घ्या, टॅरिफ हा जो शब्द आहे हा इंग्रजी शब्द आहे, ज्याला मराठीमध्ये आपण आयात कर, आयात शुल्क, सीमा शुल्क असं म्हणू शकतो। मग हा जरी छोटा वाटा असलेला शब्द आहे टॅरिफ, तरी देखील या एका करामुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो इतकी याची ताकद आहे, किंवा समान विचारसरणीच्या देशांच्या गटामध्ये देखील तणाव या ठिकाणी निर्माण होण्याची ताकद या टॅरिफ शब्दामध्ये आहे किंवा या करामध्ये आहे। त्याचप्रमाणे फक्त देशांवर नाही तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तू आपण वापरतोय त्यांच्यावर देखील, त्याच्या किमतीवर देखील परिणाम होण्याची शक्यता या टॅरिफमुळे होते असं मला म्हणता येतं। म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येतं की टॅरिफ किती महत्त्वाचा कर आहे आणि त्यात आपल्याला समजून घेणं किती गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर पहिली गोष्ट की टॅरिफ संबंधी म्हणजे आयात करासंबंधी ज्या काही मूलभूत संकल्पना असतील त्या आपण चर्चा करणार आहोत। दुसरा मुद्दा, भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीला जो काही व्यापार आहे, ट्रेड आहे, तो नेमका कोणत्या स्तरावर व्यापार चालू आहे। त्यानंतर आपण बघितलं की टॅरिफ लावला आहे याचा अर्थ कुठेतरी व्यापारामध्ये असंतुलन आहे, म्हणजे काही व्यापार तूट असणार आहे, ती व्यापार तूट कमी करण्यासाठी एखाद्या देशाने जर प्रयत्न केले असतील तर ते प्रयत्न कोणते। त्यानंतर सध्या टॅरिफचे जे काही दर आहेत भारतावर ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली, मग त्यामागची कारणं काय होती आणि त्यानंतर परिणाम म्हणजे भारत आणि अमेरिका किंवा जगावर देखील या टॅरिफचा काय परिणाम होणार आहे हे आजच्या सेशनचं ऑब्जेक्टिव्ह आहे असं मला म्हणता येतं। सुरुवात करूया चर्चेला। त्यामध्ये लक्षात घ्या, टॅरिफ म्हणजे काय। जसं मगाशी मी सांगितलं की टॅरिफ हा इंग्रजी शब्द आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो तर आयात शुल्क किंवा जकात असा शब्द मराठीमध्ये आपण वापरू शकतो। आयात शुल्क सोपा शब्द आहे, आयातीवर लावले जाणारे शुल्क म्हणजेच आयात शुल्क, ज्याला इंग्रजीमध्ये आपण टॅरिफ असं म्हणतो। तर ज्याला याची जर व्याख्या करायची असेल तर लक्षात घ्या, जेव्हा हा एक सरकारी कर आहे, बरोबर, सरकारमार्फत दुसऱ्या देशाच्या वस्तूवर तो लावला जातो, जो एका देशाने दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर किंवा काही वेळा निर्यातीवर हा कर लादलेला असतो। म्हणजेच काय, एका देशाच्या सरकारकडून, उदाहरणार्थ असं म्हणूया की अमेरिकेकडून हा ज्या वेळेस भारतीय वस्तूंवर लावला जातो, ज्यावेळेस अमेरिकेतील काही लोक भारतातील काही वस्तू आयात करतात कन्झम्पशनसाठी, त्यावेळेस जो अमेरिकेमध्ये त्या वस्तू प्रवेश करतात त्यावेळेस काहीतरी अतिरिक्त कर त्यावर जर लावला जात असेल त्या कराला आपण टॅरिफ असं म्हणतो किंवा आयात कर असं म्हणतो। हा आयात कर कोणाला भरावा लागतो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे शुल्क आहे, जो ती वस्तू आयात करत आहे, इम्पोर्ट करत आहे, त्याला ते शुल्क पे करावं लागतं। म्हणजे भारतीय एक्सपोर्टरला ते पे करावं लागत नाही, भारत देशाला ते पे करावं लागणार नाहीये। तर अमेरिकेमध्ये जर एखादं दुकान असेल आणि त्यांनी भारतातले काही वस्तू विकत घेतल्या असतील पुन्हा विकण्यासाठी, तर त्या दुकानदाराला तो टॅक्स पे करावा लागतो। म्हणजेच काय, आयातदारावर हा टॅरिफ किंवा त्याला तो पे करावा लागतो। नेमकं का लावला जातो तर आयात नियंत्रण करण्यासाठी। जसं अमेरिकेला असं वाटतंय की अमेरिकेतील खूप सारे लोक खूप जास्त प्रमाणामध्ये भारतातील वस्तू आयात करताय, त्यामुळे त्या आयातीला कंट्रोल करण्यासाठी देखील टॅरिफ वापरला जातो। यामुळे काय होणार आहे की अमेरिकेतील जो दुकानदार भारतीय वस्तू विकतो, तो आधी समजा $10 एखादी वस्तू विकत असेल आणि टॅरिफ लावल्यामुळे ती वस्तू $12 झाली, याचा अर्थ तिथल्या लोकांना भारतीय वस्तू महाग होतात। म्हणजे देशाला, त्या देशामध्ये परदेशी वस्तू ज्या येत असतात त्या महाग होतात असं मला कुठेतरी म्हणता येतं टॅरिफमुळे। त्यानंतर काय होतं, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथे जे काही उद्योग आहेत
त्यांचं संरक्षण केलं जातं. का केलं जातं किंवा कसं होतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस परदेशी वस्तूवर कर लागतो त्या तुलनेने महाग होतात त्या देशातल्या वस्तूंपेक्षा, आणि स्वाभाविकपणे ग्राहक अर्थशास्त्राच्या नियमानुसार एखादी वस्तू महाग झाली म्हणजे काय करतो, पर्यायी वस्तूवर शिफ्ट होतो. म्हणजेच काय, अमेरिकेमध्ये पर्यायी वस्तू कोणती असणार आहे, इतर देशांनी बनवलेल्या वस्तू भारतची सोडून, किंवा अमेरिकेने स्वतःने जर एखादी वस्तू बनवली असेल तर त्याच्याकडे कस्टमर शिफ्ट होतील, म्हणजे तिथले उद्योगांच्या वस्तूंना मागणी वाढेल आणि त्यांचं संरक्षण होईल, असा कुठेतरी हेतू यामागे असतो. किंवा अजून एखादी अतिरिक्त हेतू म्हटला तर त्या देशाला महसूल प्राप्तीसाठी देखील, म्हणजेच काय, टॅक्स आहे ना, त्यामुळे सरकारचं उत्पन्न ते असणार आहे, म्हणजेच महसूल कुठेतरी अमेरिकेला मिळू शकतो असं आपल्याला म्हणू शकतो. तर लक्षात घ्या, टॅरिफ समजून घेण्यासाठी मी एक उदाहरण या ठिकाणी वापरणार आहे. आपण टप्प्याटप्प्याने सोबत राहूया. लक्षात घ्या, समजा अमेरिकेमधील एक दुकान आहे, त्यांनी काय केलं, भारतातून कापडी स्कार्फ तो आयात करतो. कापडी स्कार्फ तुम्हाला माहिती असेल, उन्हापासून संरक्षण, चेहरा झाकण्यासाठी आपण तो वापरत असतो. तर अमेरिकेतील दुकानदार ज्यावेळेस भारतातून हा कापडी स्कार्फ आयात करतोय, इम्पोर्ट करतोय, त्यावेळेस त्या स्कार्फची किंमत $100 आहे. हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर एका स्कार्फची किंमत किती आहे, $100. जर मी असं म्हटलं की अमेरिकेचा जो टॅरिफ रेट आहे सध्याच्या घडीला, आता टॅरिफ रेट मी सहज शब्द वापरतोय, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की टॅरिफ रेट म्हणजे काय किंवा टॅरिफ म्हणजे काय, तर ज्या काही वस्तू अमेरिकेमध्ये आयात केल्या जाणार आहेत दुसऱ्या देशांकडनं, त्यांच्यावर सरकार जो टॅक्स लावतो, जो आयातदाराला म्हणजे त्यांच्याच लोकांना पे करावं लागणार आहे, त्याला आपण टॅरिफ असं म्हणतो. मग जर मी असं म्हटलं की 30% तो टॅरिफ आहे, म्हणजे स्कार्फच्या किमतीच्या 30% टॅरिफ आहे, त्यानंतर आता आपण कॅल्क्युलेट करूया की नेमका किती किंमत असणार स्कार्फची. तर या ठिकाणी बघा, स्कार्फची किंमत मी तुम्हाला सांगितलं की $100 आहे. त्यानंतर टॅरिफचे मूल्य हे 30% होतं, म्हणजे 100च्या 30%, म्हणजेच $30 इतका जकात किंवा आयात कर या अमेरिकन दुकानदाराला द्यावा लागणार आहे त्यांच्या सरकारलाच. ओके, म्हणजे $100ची वस्तू जो $100ची वस्तू जो आपल्याकडनं घेतोय, त्यानंतर $30 तो सरकारला देतोय. याचा अर्थ त्याचा वैयक्तिक एकूण खर्च एका स्कार्फसाठी किती होतो, तर $100 अधिक $30 म्हणजेच $130. आता लक्षात घ्या, यामुळे काय झालेलं आहे, तुम्हाला उदाहरण समजलं असेल. यामुळे काय झालेलं आहे, स्कार्फच्या किमतीवर परिणाम झालेला आहे, हे सहजपणे समजायला येतं, लक्षात येतं. जो स्कार्फ टॅरिफ नसताना $100 अमेरिकेमध्ये त्या विक्रेत्याला पडत होता, तो नंतर त्याचा प्रॉफिट ॲड करून तो $120 $150 विकत असेल कदाचित, बरोबर. आपण म्हणू की $150 विकतोय, म्हणजे $50 त्याने प्रॉफिट ॲड केला, $100 तो पडलेला आहे, $150 अमेरिकन ग्राहकाला स्कार्फ मिळणार आहे. परंतु आता टॅरिफ पिक्चरमध्ये आल्यामुळे त्याला जो स्कार्फ आधी $100 मिळायचा तो आता $130 मिळणार आहे. त्यामध्ये तो स्वतःचा प्रॉफिट ॲड करेल $50, म्हणजे 130 अधिक 50 असे $180 तो आता विकायला लागेल. म्हणजे तो जो स्कार्फ आहे आधी $150 मिळायचा ग्राहकांना, आता $180 मिळणार आहे. म्हणजेच काय झालं, स्कार्फची किंमत वाढलेली आहे त्या ग्राहकांसाठी. परदेशी वस्तू महाग झाल्या आहे, आणि आपल्याला अर्थशास्त्राचा नियम माहिती आहे की कोणतीही वस्तू महाग झाली त्यावेळेस त्याच्या मागणीवर त्याचा उलट किंवा निगेटिव्ह परिणाम होत असतो. म्हणजे भारतीय वस्तूंसाठीची मागणी कदाचित कमी होऊ शकते, अमेरिकन ग्राहक तिथल्या सेम पर्यायी वस्तूवर शिफ्ट होऊ शकतात, किंवा इतर देशांकडनं जर सारखी वस्तू जात असेल त्याची मागणी वाढू शकते. हे टॅरिफचे परिणाम आपल्याला या उदाहरणामधून समजून घेता येतात असं मला म्हणता येतं. त्यानंतर बघा, टॅरिफ म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आता आपण टॅरिफचे नेमके प्रकार आहेत का आणि ते कोणतेही समजून घेऊया. तर टॅरिफचा पहिला प्रकार तो म्हणजे मूल्य आधारित कर, ज्याला आपण ॲड व्हॅलोरम टॅक्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो. ज्यावेळेस टॅरिफ हा उत्पादनाच्या मूल्याच्या टक्केवारीमध्ये लावला जातो. म्हणजेच काय, एखादी वस्तू ज्यावेळेस अमेरिका भारतातून आयात करतो त्यावेळेस जी वस्तू आहे, उदाहरणार्थ स्कार्फ असेल, त्या स्कार्फच्या किमतीच्या टक्क्यांमध्ये ज्यावेळेस मी टॅरिफ लावणार त्याला मी मूल्य आधारित कर असं म्हणणार. या ठिकाणी उदाहरण जे दिलेलं आहे, उदाहरणार्थ अमेरिकेने काय केलंय,
की भारताकडनं 10,000 रुपयाचा फोन आयात केलेला आहे आणि ज्या वेळेस तो त्या 10,000च्या फोनवर 10% टॅरिफ लावतो, टक्के हा महत्त्वाचा शब्द आहे, टक्क्यांमध्ये तो कर लावतो, त्यावेळेस त्या फोनची किंमत 10,000 अधिक 10% कर म्हणजे 10,000च्या 10% 1,000 रुपये अतिरिक्त कर तिथल्या लोकांना द्यावा लागणार आहे. तर हा जो 1,000 रुपये शुल्क आहे त्याला आपण म्हणजे हा ज्या स्वरूपामध्ये लावला गेलेला या ठिकाणी त्याला आपण मूल्य आधारित किंवा ॲड व्हॅलोरम टॅक्स असं म्हणत असतो. म्हणजेच ज्यावेळेस आपण म्हणतो की 50% टॅरिफ भारतावर लागू झालेलं आहे तर ते टॅरिफ हे आपल्याला असं म्हणतात की ते मूल्य आधारित आहे. ओके. त्यानंतर दुसरा प्रकार टॅरिफचा तो म्हणजे निश्चित कर, स्पेसिफिक टॅक्स. ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं मूल्य लक्षात न घेता, आधी मूल्य घेतलेलं आहे, आता या ठिकाणी बघा मूल्य लक्षात न घेता ज्यावेळेस आपण त्याच्या प्रति युनिट वजन किंवा आकारमानासाठी निश्चित शुल्क आकारतो त्याला आपण निश्चित कर किंवा निश्चित टॅरिफ असं म्हणत असतो. उदाहरण दिलेलं आहे म्हणजे भारतातून जर अमेरिका स्टील आयात करत असेल, बरोबर, स्टील आयात करत असेल आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही किंमत काही असू द्या परंतु प्रत्येक टनामागे, स्टीलच्या प्रत्येक टनामागे 500 रुपये तुम्हाला आम्हाला कर द्यावा लागेल. किमतीचा विचार नाही केलेला आहे, वजनाचा विचार केला गेलेला आहे. मग ते वजन असू शकतो, एखादी वस्तू असू शकते की प्रत्येक वस्तू मागे, मागच्या उदाहरणामध्ये प्रत्येक स्कार्फ मागे कदाचित ते म्हणतील की $5 आम्हाला द्या, या ठिकाणी म्हटले की 500 रुपये द्या. मग ज्या वेळेस आपण रुपयांमध्ये वस्तूंच्या नंबर्सनुसार टॅक्स लावत असतो त्याला आपण निश्चित कर किंवा स्पेसिफिक टॅक्स असं म्हणत असतो. हा झाला दुसरा प्रकार. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे टॅरिफचा तो म्हणजे ॲड व्हॅलोरम आणि स्पेसिफिक टॅक्स या दोघांचं कॉम्बिनेशन. म्हणजे ज्या वेळेस एखादा देश समोरच्या देशावर या दोन्ही स्वरूपामध्ये कॉम्बिनेशनमध्ये टॅक्स लावतो त्याला आपण कंपाऊंड टॅक्स असं म्हणत असतो. मग त्यामध्ये बघा उदाहरणार्थ एखादी गाडी ज्यावेळेस अमेरिका भारतातून आयात करेल, आता जे उदाहरण मी घेतलेलं आहे तर आपण ऑप्टिमिस्टिक आहोत की भारत या सर्व गोष्टी अमेरिकेला एक्सपोर्ट करतंय. तर लक्षात घ्या ज्यावेळेस अमेरिका भारतातून एखादी कार आयात करतं आणि अमेरिका म्हणतं की आम्ही तुमच्या वस्तूंवर टक्क्यांमध्ये देखील कर लावू आणि प्रत्येक कार मागे देखील कर लावू, म्हणजे कारच्या किमतीच्या 5% अधिक प्रत्येक कार मागे 1,000 रुपये असा एकूण जो काही टॅक्स होणार आहे तो आम्ही तुमच्या वस्तूंवर लावू. असं जर उदाहरण असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, त्याला आपण कंपाऊंड टॅक्स ऑफ टॅरिफ असं म्हणू शकतो. ओके. त्यानंतर चौथा बघा प्रकार तो म्हणजे प्रिफरन्शियल टॅरिफ, म्हणजे ज्याला आपण प्राधान्य शुल्क म्हणतो. मग या प्रकारच्या टॅरिफमध्ये जे काही गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहे त्यांना फायदा व्हावा म्हणून व्यापार कराराच्या दरम्यान त्यांच्यावर कमी दराचा टॅरिफ ज्यावेळेस लावला जातो त्यावेळेस त्याला आपण प्रिफरन्शियल टॅरिफ असं म्हणत असतो. बरोबर. म्हणजे अमेरिका आणि भारत या दोघांमध्ये ज्यावेळेस व्यापार करार होतो तर अमेरिका जर असं म्हणत असेल, आता एक्सेप्शनल आहे परंतु अमेरिका जर असं म्हणत असेल की भारताला आम्ही कमी कर लावतो किंवा 0 कर लावतो तर यावेळेस अशा उद्देशाने जो टॅरिफ लावला जातो त्याला आपण प्रिफरन्शियल टॅरिफ असं या ठिकाणी म्हणत असतो. ओके. सो त्यानंतर महत्त्वाचा टॅरिफचा प्रकार तो म्हणजे परस्पर कर किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो रेसिप्रोकल टॅरिफ. हा शब्द आपण मागापासून ऐकतोय, मागच्या काही वर्तमानपत्रामध्ये आपण हा नेहमी वाचत आलेलो आहे. तर लक्षात घ्या परस्पर कर किंवा रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखादा देश व्यापारी भागीदारांमधील द्विपक्षीय व्यापार तूट संतुलित करण्यासाठी आवश्यक टॅरिफ दुसऱ्या देशाच्या वस्तूवर लावतो त्याला परस्पर कर किंवा रेसिप्रोकल टॅरिफ असं म्हणतात. लक्षात घ्या ज्यावेळेस दोन देश आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांसोबत व्यापार करतायत, बरोबर, परंतु एका देशाला असं वाटत असेल की बाबा आम्ही जो व्यापार करतोय त्याच्यामध्ये आम्ही आयातच जास्त करतोय आणि निर्यात कमी करतोय, म्हणजे आमचा खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. मग ही जी दरी आहे आयात आणि निर्यातीमधील ती कमी करण्यासाठी जर मी एखादं टॅरिफ लावत असेल समोरच्या देशाच्या वस्तूंवर
तर त्या प्रकारच्या टॅरिफला आपण परस्पर कर किंवा रेसिप्रोकल टॅरिफ असं म्हणत असतो. लक्षात येतं उदाहरण म्हणजे या ठिकाणी प्रमुख उद्देश काय असणार आहे रेसिप्रोकल टॅरिफचा? व्यापार तूट संतुलित करण्यासाठी. हे देखील आणि डोनाल्ड ट्रम्प देखील हेच कारण देत आहेत की भारतावर जो काही 50% टॅरिफ लावलेला आहे आम्ही, तो याच कारणासाठी लावला आहे की आमचं डेफिसिट जे आहे तुमच्यासोबत ते खूप वाढलेलं आहे आणि ते ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी आम्हाला तुमच्या वस्तूंवर टॅक्स लावावा लागेल, जेणेकरून तुमच्या वस्तू महाग होतील, मागणी कमी होईल आणि मागणी कमी झाल्यामुळे आयात कमी करावी लागेल आणि गॅप कमी होईल. त्यामुळे हा उद्देश या ठिकाणी लक्षात घ्या ज्यावेळेस आपण रेसिप्रोकल टॅरिफची व्याख्या लक्षात घेतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, असंतुलन सुधारण्यासाठी किंवा प्रत्युत्तर म्हणून देखील हा टॅक्स वापरला जातो किंवा हा टॅरिफ वापरला जातो. म्हणजे अमेरिकेला असं वाटतंय की भारत हा जो देश आहे हा आमच्या वस्तूवर टॅरिफ लावतो, परंतु त्यांच्या वस्तूंवर आम्ही लावत नाहीये, त्यामुळे तो गॅप कमी करण्यासाठी कुठेतरी त्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे. मग हे उत्तर म्हणजेच काय तर रेसिप्रोकल टॅरिफ. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की सध्या 50% टॅरिफ भारत या देशावर अमेरिकेने लागू केलेला आहे. फक्त भारत नाही तर वेगवेगळे म्हणजे ब्राझील असेल किंवा ब्राझील आणि भारत असेल यांना सारख्या प्रमाणामध्ये टॅरिफ लावलं गेलं आहे, परंतु इतर जे देश आहेत चायना असेल किंवा तत्सम काही देश असतील यांच्यावर देखील कमी अधिक प्रमाणामध्ये टॅरिफ लावण्याचा प्रयत्न अमेरिकेने केलेला आहे आणि त्याचं कारणच त्याने दिलेलं आहे की व्यापारातील असंतुलन कमी करण्यासाठी. बरोबर, हे झाले टॅरिफचे प्रकार. जवळपास 5 प्रकार आपण टॅरिफचे बघितले. काही संख्येच्या दृष्टिकोनातून, प्रमाणाच्या दृष्टिकोनातून आहेत आणि काही उद्देशाच्या दृष्टिकोनातून आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे. आता लक्षात घ्या, एक संकल्पना फक्त मी मध्येच आणणार आहे, ती म्हणजे व्यापार संतुलन. कारण हे काही जे सर्व चालू आहे सध्या जगामध्ये की अमेरिकेने 50% टॅरिफ लावलेला आहे, त्याचं प्रमुख कारणच अमेरिका हे देत आहे की तुमच्या आमच्या व्यापारामध्ये संतुलन नाही आहे. म्हणजे अमेरिका जास्त आयात करतो आणि भारत तेवढी आयात करत नाही. म्हणजे समान स्थितीचा किंवा दर्जाचा व्यापार त्या ठिकाणी होत नाही असं कारण अमेरिका पुढे करत आहे. मग त्यामुळे ही संकल्पना समजून घेणं गरजेचं असतं. त्याला आपण म्हणतो बॅलन्स ऑफ ट्रेड किंवा व्यापार संतुलन. तर बॅलन्स ऑफ ट्रेड कसा काढतात? ज्यावेळेस आपण एका विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजेच आर्थिक वर्षामध्ये, साधारणतः फायनान्शियल इयरमध्ये एखाद्या देशाच्या निर्यात आणि आयातीतील ज्यावेळेस फरक काढतो, म्हणजे निर्यात मूल्य वजा आयात मूल्य या दोघांमधला फरक ज्यावेळेस मी कॅल्क्युलेट करतो, मला व्यापार संतुलन बॅलन्स ऑफ ट्रेड ही संकल्पना मिळते. फॉर्म्युला देखील दिलेला आहे की बॅलन्स ऑफ ट्रेड इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट मायनस व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट. मग हे दोन घटक ठरवतात की त्या देशाचा व्यापार संतुलित आहे का असंतुलित. मग यावरनं दोन संकल्पना पुन्हा तयार होतात. पहिली संकल्पना, ज्या वेळेस एखाद्या देशाचा एक्सपोर्ट जास्त असतो आणि इम्पोर्ट कमी असतो. मग भारत आणि अमेरिका उदाहरणामध्ये भारत हा जास्त एक्सपोर्ट करतोय आणि इम्पोर्ट कमी करतोय अमेरिकेकडनं, म्हणजेच भारताला काय आहे, व्यापार अधिशेष आहे अमेरिकेसोबत. दोन देशांसोबत आपण कंपेअर करत असतो, ज्याला आपण ट्रेड सरप्लस असं म्हणतो. उदाहरणार्थ भारत 100 रुपयाचा एक्सपोर्ट करतोय, परंतु अमेरिकेकडून फक्त 50 रुपयाचं इम्पोर्ट करतोय. म्हणजे भारताला 50 रुपये फायदा होतोय, आपला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे. त्याला आपण व्यापार अधिशेष किंवा ट्रेड सरप्लस असं म्हणतो. पण या उलट अमेरिकाचं काय म्हणणं आहे की बाबा आमची व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट जास्त आहे तुमच्यापेक्षा आणि व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट कमी आहे. म्हणजे अमेरिकेचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर अमेरिका असं म्हणतं की आम्ही 50 रुपयाचं एक्सपोर्ट करतो, परंतु तुमच्याकडून 100 रुपयाचं आयात करतो. म्हणजे -50. दिस विल बी द लास्ट आन्सर. याला आपण काय म्हणतो, -50ला व्यापार तूट किंवा ट्रेड डेफिसिट असं म्हणतो. दोन्ही उदाहरणं दोन्ही देशाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही संकल्पना आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बॅलन्स ऑफ ट्रेड ही प्रमुख संकल्पना, त्यानंतर ट्रेड सरप्लस आणि ट्रेड डेफिसिट. ट्रेड डेफिसिट ही जी कन्सेप्ट आहे त्यावरच आजचं सेशन पूर्ण अवलंबून आहे. त्यामुळेच त्यांनी टॅरिफ आपल्यावर लावलेला आहे. ही संकल्पना समजून घेतल्यानंतर लक्षात घ्या, आता नेमकं भारत आणि अमेरिका हे जे दोन देश आहेत
हे नेमकं कोणत्या स्तरावर व्यापार करतात हे थोडक्यात समजून घेऊया। पहिली गोष्ट म्हणजे अमेरिका हा देश भारतासाठी सर्वात मोठा इम्पोर्टर आहे। म्हणजे भारत जे काही एक्सपोर्ट करतो त्यातला जास्तीत जास्त भाग हा अमेरिकेतील लोक कंझ्युम करत असतात, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून अमेरिका महत्त्वाचा आहे। दुसरं म्हणजे दोघं देश एका पॉईंट ऑफ टाइमला सध्याच्या घडीला $190 बिलियन पर्यंतचा बायलॅटरल ट्रेड करत आहेत। $190 बिलियन खूप मोठा अमाऊंट आहे। तिसरा पॉईंट की मागच्याच वर्षी भारतातून 8,651 कोटी म्हणजे $86.51 बिलियन ची निर्यात आपण केलेली आहे। म्हणजे मागच्या आर्थिक वर्षामध्ये भारताने जवळपास $86 बिलियन ची निर्यात अमेरिकेला केली, एकट्या अमेरिकेला केलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत हा टॅरिफ लावण्याच्या आधी जे काही कृषी उत्पादनं होती, दुग्धजन्य उत्पादनं होती, त्यावर अमेरिका कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावत नव्हता। आता सिच्युएशन बदललेली आहे, ते आपण बघूया। आता हे जे पुढचे काही 5 मिनिटं आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये इमॅजिन करायचं आहे की टॅरिफ लावलेला नाही आहे आणि त्याच्या आधी काय सिच्युएशन होती, त्यामुळे ही सिच्युएशन आपण टॅरिफच्या आधीची बघतोय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही आपण एक्सपोर्ट करतोय $86 बिलियन, त्यामध्ये प्रमुख 3 अग्रेसर क्षेत्र होती: औषधी, दूरसंचार उपकरणे आणि मौल्यवान दगड, डायमंड्स वगैरे आपण ज्याला म्हणू शकतो। हे 3 अग्रेसर क्षेत्र आहेत। परंतु महत्त्वाचा पुन्हा कळीचा मुद्दा तोच की ज्यावेळेस $86 बिलियन एक्सपोर्ट भारत करतोय आणि इम्पोर्ट अमेरिका करतोय, त्या दोघांच्या व्यापारामध्ये जवळपास $45 बिलियन व्यापार तूट आहे। म्हणजे भारताला $45 बिलियन अधिकचं उत्पन्न अमेरिकेपेक्षा भारत मिळवतोय। हाच मेन पिन पॉइंट आहे टॅरिफचा। परंतु असं पण नाहीये की भारताने काही प्रयत्न केले नाहीयेत। हे टॅरिफ लागण्यापूर्वी देखील भारताने अमेरिकेची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाबा हो, आम्ही जास्त एक्सपोर्ट करतोय, तुम्ही कमी इम्पोर्ट करतायत, तुम्ही आमच्याकडनं जास्त घेतायत, पण एक्सपोर्ट तुम्ही कमी करतायत, त्यामुळे आम्ही आमच्याकडनंच काही इनिशिएटिव्ह करतो जेणेकरून जी काही $45 बिलियन तूट आहे ती कुठेतरी कमी करता येईल। मग हा टॅरिफ लावण्यापूर्वी काही इनिशिएटिव्ह भारताने घेतले, त्यामध्ये अमेरिकेच्या काही वस्तू खरेदी करण्याचं मान्य केलं। मग त्यामध्ये F-35 विमानं असतील, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असतील, अणुभट्ट्या असतील, रोबोट असतील, जेणेकरून आमची आयात वाढेल, भारताची आयात अमेरिकेकडनं वाढेल। बरोबर, आयात वाढली म्हणजे त्यांचा एक्सपोर्ट वाढेल, त्यांचा एक्सपोर्ट वाढला म्हणजे त्यांची इन्कम वाढेल, म्हणजे जो गॅप आहे, व्यापार तूट आहे, तो कुठेतरी थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते। दुसरं, तुमच्या ज्या वस्तू आहेत आमच्या देशामध्ये येणाऱ्या, भारत देशांमध्ये, त्याच्यावर आम्ही टॅरिफ कमी करू, कर कपात करू। मग त्यामध्ये अमेरिकन बर्बन विस्की असेल, वाईन्स असेल, तर यांच्यावरचा दर आम्ही कमी करू, जेणेकरून भारतामध्ये तुमच्या वस्तू स्वस्त होतील। तुमच्या वस्तू स्वस्त झाल्या म्हणजे त्याला मागणी वाढेल, मागणी वाढली म्हणजे तुमचं उत्पन्न वाढेल आणि मुळात गॅप कमी होईल। अंतिमतः तेच ध्येय आहे की व्यापार तूट कशी कमी केली जाईल। तिसरं, दोघं देशांनी मिळून ट्रस्ट नावाचा नवीन इनिशिएटिव्ह हातामध्ये घेतला, ज्यामध्ये त्याचा फुल फॉर्म काय आहे, ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी, म्हणजेच ट्रस्ट इनिशिएटिव्ह। मग या माध्यमातून अमेरिकासारख्या देशांकडनं जे काही क्रिटिकल मिनरल्स आहेत, महत्त्वाचे खनिज आहेत सध्याच्या घडीला, ते भारताला सहज मिळवण्यासाठी एक विशेष प्रक्रिया त्यामध्ये राबवली जाईल आणि जेणेकरून फास्ट आपल्याला ते मिनरल्स त्यांच्याकडे मिळतील। म्हणजेच काय, आपण आयात वाढवणार आहोत। भारत देश ज्यावेळेस क्रिटिकल मिनरल्स त्यांच्याकडनं विकत घेईल त्यावेळेस आपण आयात वाढवूया। आमची आयात वाढली म्हणजे तुमचा एक्सपोर्ट वाढतो, पुन्हा तुमचं उत्पन्न वाढतं आणि जो काही $45 बिलियन गॅप आहे तो कमी व्हायला मदत होईल। आणि त्याचप्रमाणे हेच नाही तर इतर मार्गातून देखील जवळपास $3,500 कोटी पर्यंत आपण तूट कमी करूया, असा पॉझिटिव्ह आश्वासन नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना दिलेलं आहे। आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही करूया येत्या काही काळामध्ये, लगेच तर गोष्टी होणार नव्हत्या, त्यामुळे हे येत्या काळामध्ये होईल असं आश्वासन भारताकडनं दिलं गेलं। परंतु हे सर्व केलंय, करतोय, तरी देखील अमेरिकेने काय केलं तर भारतावर 50% टॅरिफ लागू केला। बरोबर, कोणताही भारतासोबत विचार न करता, विनिमय न करता
परस्पर, त्यामुळेच परस्पर कर कदाचित त्याला म्हणतोय की परस्पर त्यांनी हा निर्णय जाहीर केला, त्या सर्व घडामोडी आपल्याला माहिती असतील. मग हे जे मी मागापासून म्हणतो की 50% टॅरिफ लागू झालेला आहे, ते नेमकं काय हे आता समजून घेऊया. तर लक्षात घ्या, 7 ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेने भारतीय आयातीवर 25% रेसिप्रोकल टॅरिफ लावलेला आहे. म्हणजे 50%पैकी 25% जो आहे पहिला, दॅट इज परस्पर कर, रेसिप्रोकल टॅरिफ. का? कारण त्यांना असं वाटतंय की व्यापार तूट आहे, व्यापार असंतुलन आहे, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतोय ते संतुलित करण्यासाठी. म्हणजे 7 ऑगस्टला जो निर्णय जाहीर झाला तो बेस होता परस्पर करावर, रेसिप्रोकल टॅरिफवर. यावरच ट्रम्प थांबले नाहीत, तर त्याच्यानंतर 27 ऑगस्टला अजून एक नियम लागू झाला. म्हणजे त्यांनी आधीच घोषणा केली होती, परंतु तो लागू 27 ऑगस्ट पासून झाला. त्यामध्ये त्यांनी काय केलं की रेसिप्रोकल टॅरिफ तर आहेच 25%, परंतु रशिया युक्रेन युद्धादरम्यान, हे युद्ध काही वर्षापासून चालू आहे, परंतु भारत देश हा रशियाकडनं तेल विकत घेतोय, कारण भारताची ती गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्था खूप मोठी अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे रशियासारख्या देशांकडनं किंवा इतर देशांकडनं आपण सायमल्टेनियसली तेल विकत घेणं गरजेचं आहे. हे अमेरिकेला आवडलं नाही किंवा त्यांनी विरोध केल्यानंतर देखील आपण एक स्वायत्त राष्ट्र म्हणून आपण आपले निर्णय घेत राहिलो, परंतु हे त्यांना आवडलं नाही. म्हणून त्याची शिक्षा म्हणून अतिरिक्त 25% कर आपल्या वस्तूंवर अमेरिकेने लावलेला आहे. म्हणजे आधीच 7 ऑगस्टला रेसिप्रोकल टॅक्स म्हणून, रेसिप्रोकल टॅरिफ म्हणून 25% तर लावलाच होता, त्यामध्ये काही क्षेत्र त्यांनी वगळली. प्लस आपण त्यांचं ऐकत नाही, रशियाकडनं तेल खरेदी करतो, याची शिक्षा म्हणून पनिटिव्ह टॅरिफ म्हणून त्या ठिकाणी अजून 25%, म्हणजे 25 + 25 असे 50% एकूण टॅरिफ, टोटल टॅरिफ अमेरिकेने भारतावर सध्याच्या घडीला लावलेला आहे. बरोबर? मग यामध्ये सर्वच भारतीय वस्तूंवर एकूण कर दर किती होतो, मग टॅरिफ रेट किती होतो? 50%. यामध्ये फक्त काही क्षेत्रांना त्यांनी एक्झेम्पशन दिलेलं आहे. त्यामध्ये औषध निर्माण क्षेत्र असेल, सेमी कंडक्टर असेल, क्रिटिकल मिनरल असेल, कच्चे तेल किंवा काही अक्षय ऊर्जाचे घटक असतील, कंपोनंट्स, या क्षेत्रातून जर काही उत्पादनं अमेरिकेत जात असतील तर त्यांच्यावर मूळ जो टॅरिफ होता तोच असणार आहे. हे नवीन 7 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टचे टॅरिफ लागू होणार नाही, परंतु हा झाला छोटा पार्ट. म्हणजे मॅक्सिमम वस्तूंवर, भारतातून जे काही मॅक्सिमम वस्तू जातात त्या सर्वच वस्तूंवर 50% टॅरिफ आता 27 ऑगस्ट नंतर लागू झालेला आहे. बरोबर? हे स्वरूप तुम्हाला समजलं असेल की 25% अशा 2 टप्प्यांमध्ये तो कर लावला गेला. मग आता हे 50% टॅरिफ जो लावलेला आहे त्याचा परिणाम नेमकं कोणत्या कोणत्या क्षेत्रावर होणार आहे भारतामध्ये? तर पहिलं क्षेत्र म्हणजे कापड उद्योग. जगामध्ये आपण कापड उत्पादनामध्ये आणि निर्यातीमध्ये अग्रेसर आहोत. खूप मोठ्या प्रमाणावर स्किल आणि अनस्किल्ड लेबर या क्षेत्रामध्ये काम करतात. सुरत हे त्यातलंच एक उदाहरण असेल, मुंबई एक त्यातलं उदाहरण आहे. बरोबर? मग यांच्या रोजगारावर आता एक्सपोर्ट कमी झाली. बघा, लक्षात घ्या, सर्व चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला समजून घ्यायचा आहे की टॅरिफ वाढल्यानंतर महत्त्वाचा परिणाम काय होतो, तर त्या वस्तूची किंमत वाढते. आणि अर्थशास्त्राचा नियम काय म्हणतो की वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते, मागणी कमी झाली की पुन्हा रोजगार निर्मिती कमी होते, अर्थव्यवस्थेला अडथळा निर्माण होतो, आर्थिक वाढ हॅम्पर होते. मग हे सर्व या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मी ज्यावेळेस म्हणतो की हे क्षेत्र प्रभावित झालंय, याचा अर्थ ती पूर्ण चेन तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, त्यावर अवलंबून असणारी इतर क्षेत्र, ते देखील त्या ठिकाणी प्रभावित होणार आहेत. दुसरं म्हणजे भारत फायनल जे काही रत्न असतील, दागिने असतील, त्याचा खूप मोठा एक्सपोर्टर आहे जगामध्ये. अमेरिका आपला ग्राहक आहे, त्याला त्या ठिकाणी हॅम्पर होणार आहे, आपल्या किमती वाढणार आहेत. म्हणजे सोने सुवर्ण जे काही मार्केट आहे ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम त्यावर होणार आहे आणि तिथल्या कारागिरांना देखील ते जळ पोहोचणार आहे. त्यानंतर चामडे आणि पादत्राणे असेल, सागरी उत्पादने, रसायने, ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्स. तर मुळात मुद्दा काय की या सर्वच क्षेत्रातल्या वस्तूंना मागणी कमी होईल आणि मागणी कमी झाली म्हणजे उत्पादन कमी होईल. उत्पादन कमी झालं की रोजगार कमी होतात, लोकांचं उत्पन्न कमी होतो, उत्पन्न कमी म्हणजे खर्च कमी, खर्च कमी म्हणजे पुन्हा
मागणी कमी, म्हणजे फक्त अमेरिकेतील वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे त्याचा परिणाम इथल्या वस्तू आणि सेवांवर देखील प्रत्यक्ष होणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण अमेरिका हा आपला मोठा आयातदार आहे. अमेरिका हा बिग इम्पोर्टर आहे. त्यामुळे आपल्याकडे जे काही इंडस्ट्री आहेत सेटल्ड, त्याच्यावर त्या महत्त्वाचं म्हणजे काय, अमेरिका आयात करते म्हणून त्या चालत आहेत. त्यामुळे त्यांना जर इम्पॅक्ट झाला तर तिथल्या सर्वच अर्थव्यवस्थेला त्याचा झळ पोचते असं मला म्हणता येतं. मग हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल की सर ठीक आहे, या सर्व गोष्टी तर मान्य आहेत, परंतु फक्त एकच कारण आहे का की व्यापारातलं संतुलित करण्यासाठी टॅरिफ लावला गेला आणि ते संतुलन होणार आहे का? तर लक्षात घ्या, ही काही लगेच होणारी प्रोसेस नाही आहे. याला वर्षानुवर्ष जाऊ शकतात, कारण हा मोठा गॅप आहे. बरोबर. कदाचित भारत अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करतं की जी तिथल्या ग्राहकांना लागतात, आणि अमेरिका भारताला लागणाऱ्या वस्तू ठराविक असतात कदाचित, किंवा मग ठराविक असतील, त्यामुळे देखील हा गॅप आहे. मग काही कारणं आपल्याला यातून काढता येतात की हे टॅरिफ लावण्यामागचं कारण काय. तर सुरुवातीला आपण इकॉनॉमिक मोटिव्स बघूया आर्थिक दृष्टिकोनातून. पहिलं की गेल्या काही वर्षापासून डोनाल्ड ट्रम्प अमेरिका फर्स्ट हा प्रोग्राम रन करतायत आणि त्या जोरावर ते निवडणूक देखील जिंकतायत. म्हणजेच काय की अमेरिकेला जे काही पॉलिसी आणि देश फायदेशीर असतील त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ, आणि जे नसतील त्यांना आम्ही दूर करू. बरोबर. म्हणजे अमेरिका फर्स्ट ही पॉलिसी या टॅरिफच्या निर्णयामागे कुठेतरी कारणीभूत आहे असं म्हणता येतं. दुसरं, मगापासून आपण सांगतोय की भारतासोबतची जी व्यापार तूट आहे, ट्रेड डेफिसिट आहे, तो कमी करण्यासाठी देखील टॅरिफ लावला गेला आहे. तिसरं, प्रत्येक देशामध्ये तिथल्या लोकांचा रोजगार, तिथले उद्योगधंदे टिकवून ठेवणं हे सरकारचं प्रमुख उद्देश असतं. त्यामुळे ज्यावेळेस अमेरिका भारतीय वस्तूंवर टॅक्स लावतो, टॅरिफ लावतो, याचा परिणाम तिथल्या वस्तूंना मागणी वाढण्यात होतो, तिथल्या उद्योगांचं प्रोडक्शन वाढतं, रोजगार वाढतात, म्हणजे त्यांची आर्थिक भरभराट होते, आणि शेवटी प्रत्येक देश हा तिथल्या लोकांचा विचार करणार आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादन उद्योगातील नोकऱ्यांचे संरक्षण, कारण खूप काही दिवसांपासून वर्षांपासून ते संघर्ष आपण बघतोय की भारतीय कारागीर असतील, कामगार असतील, आणि अमेरिकन कारागीर आणि कामगार असतील, त्यांच्यामध्ये तो संघर्ष थोड्याफार प्रमाणात आहेच. काही जिओपॉलिटिकल फॅक्टर्स याला कारणीभूत आहेत का? तर हो. पहिला मुद्दा रशिया युक्रेन युद्ध. कारण अमेरिकेचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्यासोबत उभं राहायला पाहिजे आणि युक्रेनला सपोर्ट करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी करणं थांबवावं. परंतु आपण तेल खरेदी करणं थांबवलं तर आपल्या अर्थव्यवस्थेला अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपण एक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपले निर्णय स्वतः घेत आहोत. आपण त्यांचं ऐकलं नाही, हे त्यांना कुठेतरी आवडलेलं नाही आहे. त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून रेसिप्रोकल टॅरिफ सोडून देखील पनिशमेंट म्हणून 25% अतिरिक्त कर त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी भारतावर लावलेला आहे. बरोबर. त्यानंतर काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी याच्या मागे असू शकते का? तर लक्षात घ्या, ज्यावेळेस 50% कर भारतावर लावला जातो, याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेतील जी काही महत्त्वाची क्षेत्र आहेत त्या अडचणीत येतात. मग अडचणीत आल्यामुळे भारताला उपाय तर शोधावाच लागणार आहे यामध्ये. मग अशा वेळेस अमेरिका या टॅरिफचा, आयात दराचा दबाव तंत्र म्हणून देखील वापर करू शकतो. म्हणजे त्यांना जर काही गोष्टी म्हणून घ्यायच्या असतील, उदाहरणार्थ जी प्रमुख त्यांची मागणी आहे की तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी करणं थांबवा, मग कदाचित त्यांना असं वाटत असेल की हे केल्यामुळे, टॅरिफ लावल्यामुळे भारत ते ऐकू शकतो, किंवा इतर काही त्यांचे छुपे अजेंडे असू शकतात की ते पूर्ण करण्यासाठी देखील या टॅरिफचा वापर त्यांना करता येईल. आणि दुसरं म्हणजे जे काही ट्रेड डील्स चालू आहेत, जर अमेरिकेला त्यांच्या मनासारख्या हव्या असतील तर ते करून घेण्यासाठी देखील आपल्याला टॅरिफचा वापर केला गेलेला बघायला मिळतो. हे झाली कारणं की नेमकं टॅरिफ अमेरिकेने भारतावर का लावलं असणार आहे किंवा लावलेला आहे. आता यानंतर ठीक आहे, टॅरिफ तर लावलेलं आहे, निर्णय झालेले आहेत. 27 ऑगस्ट नंतर 50% वस्तूंवर कर, भारतीय वस्तूंवर कर हा लागलेला आहे. अमेरिकेमध्ये आपल्या वस्तू तितक्या टक्क्यांनी महाग झालेल्या आहेत. मग याचा परिणाम काय असणार? आता याच्या पुढे काय असणार आहे परिस्थिती? तर याचे परिणाम भारतावर, अमेरिकेवर आणि जगावर सारख्याच प्रमाणामध्ये होणार आहेत. जे येवना भारतावर जास्त प्रमाण होतील असं मला म्हणता येतं. त्यातला पहिला परिणाम म्हणजे भारताच्या निर्यात इंजिनला धोका.
भारत ही एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी आता होत चालली आहे, म्हणजे जगातील सर्वच देशांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आपण निर्माण करतोय. त्यामुळे आपल्या एक्सपोर्टला कुठेतरी अडथळा या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्यामुळे ते काही जे पिक्चर आहे की इंजिन एक्सपोर्ट ॲज एन इंजिन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, त्याला अडथळा निर्माण होणार आहे. दुसरं म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली भारताला जे काही उत्पन्न मिळतं, जवळपास $86 बिलियन आपण एक्सपोर्ट करतोय. त्यामुळे त्या उत्पन्नाला झळा पोहोचणार आहे. एकूण GDPच्या 2.5% उत्पन्नावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष याचा परिणाम होताना दिसेल. त्यानंतर जर हे असंच चालू राहिलं तर काही कालावधीमध्ये भारताचं जे काही GDP आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याच्यावर 0.2 ते 0.5% ते कमी होण्याची शक्यता आहे. ओके, म्हणजे निगेटिव्ह परिणाम आपल्यावर होणार आहे. त्यानंतर भारतीय उद्योगांच्या वस्तू अमेरिकन मार्केटमध्ये महाग झाल्यात, म्हणजे कुठेतरी आपल्या वस्तू महाग आणि त्यांच्या स्वस्त, म्हणजे स्पर्धेला त्या ठिकाणी इक्वल ग्राउंड उपलब्ध नाही आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी आपल्या अडचणी वाढणार आहेत. त्यानंतर आपल्या वस्तूंना मागणी कमी होईल, हे लक्षात घ्या, हे समजून घ्या की रुपया कमकुवत होणार आहे आणि ते झाल्यामुळे आयात खर्चात वाढ होईल. आपल्या वस्तूंना मागणी त्या ठिकाणी कमी होणार आहे, परंतु त्यांच्या वस्तूदा आपल्याकडे येणार आहेत. म्हणजेच आपल्याला जो काही डॉलर आता भेटत होता तो डॉलर सुरुवातीस आधीसारखा भेटणार नाही. त्यामुळे रुपयाची मागणी कमी होईल, डॉलरची मागणी वाढणार आहे जागतिक स्तरावर आणि रुपया त्या ठिकाणी कमकुवत होईल. आणि रुपया कमकुवत झाला म्हणजे आपल्याला एका डॉलरला जास्त रुपये मोजावे लागतील. जास्त रुपये मोजावे लागले म्हणजे जे काही आयात आधी आपण 100 रुपयाला करत होतो, 100 रुपयाला, ती आता 200 रुपयाला, 150 रुपयाला करावी लागेल. म्हणजेच अंतिमतः आपल्या आयात खर्चात वाढ होणार आहे भारत देशाच्या. म्हणजे हे काही भारतावर आपल्याला असं म्हणूया की निगेटिव्हच परिणाम आपल्याला जास्त दिसत आहेत या ठिकाणी. अमेरिकेवर काय परिणाम होतील तर लक्षात घ्या, अमेरिकेतील जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी भारतीय वस्तू महाग होतील. पहिला मुद्दा, भारतीय वस्तू महाग झाल्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी कमी होईल त्या मार्केटमधली. दुसरा मुद्दा की भारतीय वस्तूंची मागणी कमी झाल्यामुळे अमेरिकेतील ज्या काही पर्यायी वस्तू आहेत भारतीय वस्तूंना, त्याची मागणी त्या ठिकाणी वाढेल. आणि अंतिमतः मला असं म्हणता येतं की भारतीय वस्तूंची मागणी कमी झाल्यामुळे, किंमत वाढल्यामुळे जागतिक किमती ज्या आहेत वस्तू आणि सेवांच्या, त्याच्यावर याचा परिणाम कुठेतरी होणार आहे. आणि आर्थिक वाढ, जागतिक आर्थिक वाढ मी असं म्हणतोय, फक्त अमेरिकेची नाही तर जागतिक आर्थिक वाढ या ठिकाणी कुठेतरी हॅम्पर होणार आहे, मंदावणार आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्र की भारत आणि अमेरिका हे दोन देश आहेत, जरी त्यांच्यामध्ये ट्रेड वॉर चालू असेल टॅरिफच्या माध्यमातून, तरी एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेला हे चांगलं नाही आहे. कारण आपण मुक्त व्यापाराच्या दिशेने जातोय, एकमेकांना सहकार्य करूनच आपण जगाची प्रगती, स्वतः देशाची प्रगती घडवू शकतो. हे टॅरिफचं वार हा कधी न संपणारा वॉर आहे. टीट फॉर टॅट अशी ही टॅरिफची पॉलिसी असणार आहे. त्यामुळेच आपण याला रेसिप्रोकल टॅरिफ देखील असं म्हणतो. तर हे पूर्णच जे स्ट्रक्चर आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय, मला असं म्हणता येतं की आजचं सेशन जर आपण व्यवस्थित बघितलं असेल तर त्यातून काय गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. एक म्हणजे टॅरिफ म्हणजे काय, त्याला आपण आयात कर म्हणतो, ही संकल्पना. दुसरं, टॅरिफचे प्रकार कोणकोणते आहेत. तिसरा मुद्दा की मुक्त व्यापार विरुद्ध संरक्षणवाद, हा एक मुद्दा आपण चर्चा करायचा राहिला तर लक्षात घ्या, जसं मगाशी शेवटी मी बोललो की मुक्त व्यापार म्हणजे काय, की ज्यावेळेस देश एकमेकांसोबत व्यापार करतात त्यावेळेस कमीत कमी टॅरिफ त्यांच्यावर असावा किंवा टॅरिफ नसावाच, जेणेकरून दोघं देश प्रगती करतील, याला आपण मुक्त व्यापार म्हणतो. याच्या विरुद्ध संरक्षणवाद आहे. ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफ लावतात याचा अर्थ ते प्रोटेक्शनिझमकडे झुकत आहेत. आपल्या देशातील उद्योगांना संरक्षण देण्यासाठी कुठेतरी दुसऱ्या देशाच्या वस्तूंवर जास्तीत जास्त टॅरिफ लावावा, याला आपण संरक्षणवाद म्हणतो असं मला म्हणता येतं. म्हणजे कुठेतरी हा जो वार आहे हा आपल्याला या दोघं संकल्पने, अर्थशास्त्राच्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून देखील अभ्यास करता येतो. पुढची संकल्पना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आजच्या सेशनमधून, ती म्हणजे व्यापार संतुलन, बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय, ट्रेड सरप्लस किंवा ट्रेड डेफिसिट म्हणजे काय. त्यानंतर आपण अमेरिका आणि भारत यांचा ट्रेड नेमकं कोणत्या स्तरावर आहे हे देखील चर्चा केली. मग
त्यातून आपण बघितलं की व्यापार तूट तर आहे 45 बिलियन डॉलरची, पण ते करण्यासाठी भारताने काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर हे जे 50% जे सध्या बातम्या चालू आहेत 50% टॅरिफ, त्याचं स्ट्रक्चर नेमकं काय आहे 25% आणि पहिले 25% आणि दुसरे 25% नेमकं कोणत्या कारणासाठी आणि कधी लागू केले गेले हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा परिणाम भारतीय उद्योगधंद्यावर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये होणार आहे, त्याचं नेमकं कारण, या सर्वच प्रोसेसमध्ये जे काही महत्त्वाची कारणं आहेत टेक्निकल ती तुम्हाला माहिती पाहिजे. आणि शेवटी फक्त भारतावर नाही तर अमेरिकेवर त्याचा परिणाम होणार आहे आणि ॲट द एंड जगावर त्याचा परिणाम होणार आहे. हे आजच्या सेशनमधून, आजच्या चर्चेमधून आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. होप तुम्हाला हे सेशन समजलं असेल. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.